नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात महायुतीकडून मुस्लिमांचे तुष्टीकरण, का भडकल्या हिंदुत्ववादी संघटना? कोल्हापुरात महायुतीमधील काही नेत्यांना मुस्लिम तुष्टीकरणाची बाधा झाली आहे. जिहादी प्रवृत्तींच्या काही मुस्लिम नेत्यांना जवळ करून त्यांना उमेदवारी देण्यात आली. या नेत्यांची पार्श्वभूमी, कारनामे कोल्हापूरच्या जनतेला चांगलेच माहीत असूनही त्यांना पुढे रेटलं जात असल्याचा आरोप शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. हे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर महायुतीला एकही हिंदुत्ववादी मत मिळणार नाही असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदुत्ववादी संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून हिंदुत्ववादी मतदारांमध्ये निर्माण झालेला प्रचंड रोष स्पष्टपणे मांडण्यात आला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगण्यात आलं की कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार निवडून येण्यात हिंदुत्ववादी मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. महायुतीतील काही नेते विधानसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय केवळ लाडकी बहीण योजनेला देत असले तरी प्रत्यक्षात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर केला. त्यामुळेच महायुतीला यश मिळाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं. महायुतीतील काही नेते सातत्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या विषयी चुकीची वक्तव्य करत असून संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी अपमानास्पद वागणूक देत आहेत. मागील महिनाभरात अशा घटना अनेक घडल्या आहेत. संघटना कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी संयम बाळगत आहे. मात्र हे प्रकार थांबले नाहीत तर पुढील परिणामांची जबाबदारी संपूर्णपणे महायुतीच्या नेत्यांवर राहील असा कडक इशारा देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व 20 प्रभागात हिंदुत्ववादी यंत्रणांचा प्रभाव दिसून येईल असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हिंदुत्वाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल उपस्थित करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष नव्हे तर हिंदुत्वाला पूरक उमेदवार पाहूनच मतदानाचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. योग्य वेळी हिंदुत्ववादी मतदारांना व कार्यकर्त्यांना मतदानाबाबत निरोप दिले जातील अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. विशेषतः प्रभाग क्रमांक 12 संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले. हा प्रभाग कोल्हापूर शहराचे हृदय मानला जातो. या प्रभागात CPR रुग्णालय, दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टाउन हॉल, छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, ऐतिहासिक शाहू खासबाग, कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, आठवडी बाजार, भवानी मंडप, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, सेंट्रल जेल व प्रस्तावित पार्किंग प्रकल्प, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच अशी अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठिकाणे येतात. मात्र काही राजकीय नेत्यांनी निवडणुकीसाठी हा प्रभाग जाणीवपूर्वक अंकुचित करून मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात समाविष्ट केली असल्याचा आरोप करण्यात आला. राजेबाग स्वार, अकबर मोहल्ला, 12 इमाम, थोरली मस्जिद यासारखे परिसर मुद्दाम या प्रभागात समाविष्ट करून मुस्लिम उमेदवारांना फायदा करून देण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले. संभाव्य आर्थिक हितसंबंध या सगळ्यामागे अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा मोठा निधी, शाहू समाधी, खासबाग मैदान, नाट्यगृह येथील निधी, CPR व्यवस्थेवरील नियंत्रण, बाजारपेठा, वाहनतळ, खाऊ गल्लीतील गाळे, चित्रपटगृह परिसरातील व्यवसायावरील नियंत्रण ही प्रमुख कारणे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.